तर नमस्कार मित्रांनो. अन्न गेलो होतं आज एकटंच योगाला, कारण माझी झोप होत नसल्यामुळे मी गेलो नाही. मग मी उठलो माझ्या टायमिंगमध्ये, बाहेर वगैरे आलो, बाहेरचा व्ह्यूज दाखवला, बाथरूममध्ये गेलो. म्हटलं आता आपल्याला रेडी होऊन खाली जायचं आहे. रेडी वगैरे झालो आणि रूम वगैरे लॉक केली. म्हटलं आता जावं खाली. खाली जायच्या आधी लिपच आहे आम्हाला जायला. सीडी पण येत, पण लिपणी पडदिशी जातो आहे. खाली आलो, गाडीला हात केला, गाडीवाल्याला गाडीत बसलो की निघालो म्हणजे जायचं होतं योगा भवनला. योगा भवनपाशी पोचलो तोपर्यंत अण्णांचा मला फोन आला. अण्णाचा फोन असा आला की अण्णा म्हटलं कुठे आहे तू? मी रूमवरती आलो आहे. मग ठीक आहे, परत मी लिपणीवरती गेलो माघारी येऊन. चावी दिली अण्णाला, माघारी खाली आलो की आलो कॅन्टीनला आलो, कारण नाश्ता करायचा 7-7:30 वाजलेल्या वगैरे. इकडचा तिकडचा वेळ घेतला. खाली आलो, परत म्हटलं जरा बाहेर जाऊन यावं, कारण जरा बाहेर गेल्यानंतर चहा वगैरे मस्त बाहेरचा प्यायचा होता मला. तिथनं बाहेर आलो, पतंजलीच्या गेटमधून. गाड्यांच्या पार्किंग वगैरे लागलेले असतात. इथं हॉटेलमध्ये आलो, चहा वगैरे पिलो. म्हटलं चला परत आत जावं. मग परत आतमध्ये आलो की अन्न कॅन्टीनमध्ये बसलेले. अण्णाला तिथं गेलो, अण्णाला म्हटलं खाल्लं बिडलं, अन्न खातच होतं तिथं. मग मी तुम्हाला म्हटलं ना, पाहिली सगळ्या गोष्टी हे केलेल्या असतात. तिथनं परत आलो एमटीसीला आल्यानंतर आमचं बुकिंग वगैरे होतं आणि घेतलं बुकिंग सगळं. तिथनं राहिलं होतं आमच्या मेडिसिन. मग मेडिसिन न्यायला परत आलो माघारी हॉटेलला आलं की अण्णाला परत मी फोन केला, काय राहिलं हे सांगा. तर ते म्हणले ब्लडचा टेस्ट राहिली, त्याचा हे रिपोर्ट घेऊन आलो. गाडीत बसलो का परत मेन ओपीडीला आलो की टेस्ट आम्ही केलेली त्याचं दाखवायचं सगळ्याला. मग तिथून टोकन वगैरे घेतलं. टोकन घेतल्यानंतर सगळं मग आतमध्ये गेलो. आतमध्ये एवढं डिव्हिजन येत माहिती आहे तुम्हाला, दाखवलं आहे मी. गाडीत बसलो की परत ह्यात आलो एमटीसीला. परत एमटीसीत आलो की तिथं चालूच होतं, टेस्ट वगैरे करायचं होतं. मग अण्णाला म्हणलं चला आता तिथे गेले की आपल्या थेरपी आहेत सगळ्या. अण्णा म्हणले ठीक आहे चल. थेरपी वगैरे झाली. अण्णा गेले जेवायला वगैरे, मी पण जेवायला गेलो. जेवण वगैरे केलं. परत आलो दुपारी, तर तोंड वगैरे धुतलं, फ्रेश झालो. मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग? कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.